आज लोक म्हणतात शेळीपालन एवढं सोपं आहे. जर शेळीपालन सोपं असतं, शेळीपालनमध्ये एवढाच पैसा असता तर आज लोकांनी शेती सोडून शेळीपालन केलं असतं. लोकांनी गाय पाळायचं सोडून शेळीपालन केलं. शेळ्यांचं दूध. नमस्कार भावांनो, मी क्षितिज मंडलिक. तर आज मी तुम्हाला शेळ्यांसाठी एक पाल्याबद्दल सांगणार आहे. याला म्हणतात सुबाबीचा पाला. शेळ्यांसाठी एक नंबर पाला हा, नाही का, की याची काय लागवड होत असते पण आपण काय करत नाही. आपल्या शेतात घास आहे आणि हा पाला वेगवेगळ्या वावरांच्या ठिकाणी बांधण्यात येत असतो. तर हा पाला एक शेळ्यांचा सगळ्यात आवडता पाला आहे, की जेणेकरून त्यांचं पोट साफ पण राहतं, सगळ्या गोष्टी त्यांना आवडता पाला त्यांचा. तर हा पाला घातला पाहिजे. त्यास घास पण घालतो आपण, शौर्याचं पाला पण घालतो. हा पाला आज मी तोडण्यासाठी लोकांच्या वावरात आलेलो आहे. आपल्या काय वावरात संपलं सगळं. तर मला काय झाडावर चढता येत नाही, तर तुम्हाला मी दाखवतो कोणत्या प्रकारे तोडलं जातो, झाडाचं कशा प्रकारे असतं. आज माझा मित्र मी झाडावर चढायला आहे, तुम्हाला दाखवतो. तर आता वरती बघा झाड कसं आहे, आपलं मित्र तोड राहिलं. हा मित्र पाला तोड राहिलं वर. सोन्या पाला दाखव. हा, तर या प्रकारे असं झाड असते, या झाडाला चालायचं. आज लोक म्हणतात शेळीपालन एवढं सोपं आहे. जर शेळीपालन सोपं असतं, शेळीपालनमध्ये एवढाच पैसा असता तर आज लोकांनी शेती सोडून शेळीपालन केलं असतं. लोकांनी गाय पाळायचं सोडून शेळीपालन केलं. शेळ्यांच्या दुधावर उत्पन्न काढलं असतं. पण नाही, लोकांना माहिती काही गोष्टी की शेळीपालनाला पण कष्ट करावं लागतं. लोक फक्त बाहेरच्या बाहेरवर बोलते की शेळीपालन सोपं आहे, पण असं काही नसतं. त्यात दुधाचं पण उत्पादन असतं, दूध वाढणे असते, सगळ्या गोष्टी. जसं गायांना खाद्य लागतं, गायांना चारा लागतो, तसं शेळ्यांना पण लागतो. तर कोणतीच गोष्ट सोपं नाही आहे, तर हर गोष्टीला कष्ट करावं लागतं. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेळीपालनच्या बद्दल आपल्या अभि फार्मरला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. जय श्रीराम.